नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रद्युम्न डोईबळे. मी बाय प्रोफेशन MDS आहे, मास्टर इन डेंटल सर्जरी इन प्रोस्थोडॉन्टिक्स आणि इम्प्लांटोलॉजिस्ट म्हणून क्रांती डेंटल केअर मध्ये कार्यरत आहे. आज आपण या YouTube चॅनलवर इम्प्लांट म्हणजे काय, नेमकं ते काय असतं हे आपण जाणून घेणार आहोत. जेव्हा आपण कोणत्याही डेंटिस्ट कडे जातो तर आपल्याला कोणते डेंटिस्ट जेव्हा सांगतो की तुम्हाला इम्प्लांटची गरज आहे तर आपल्या मनात काय येते बरे? तर आपल्या मनात असं येते की बाबा हा डॉक्टर नेमकं काय हातोडा खिळा घेऊन ठोकणार की काय, ठीक आहे, आणि ते किती दुखेल, किती वेदना होईल, नेमकं दात बसणार कसा, हे सगळं आपल्या मनाला असे खूप सारे प्रश्न येतात. तर नेमकं इम्प्लांट हे काय असतात, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, आणि खरंच ते थोडं भयानक आहे का जेवढं आपल्याला वाटतं हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपलं जसं जसं आजच्या युगामध्ये वय वाढत आहे तसं तसं आपला आहार चांगलं ठेवणं हे तेवढंच आवश्यक झालेलं आहे. आपला आहार जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला 32चे 32 दात राहणं हेही अपेक्षित आहे. नैसर्गिक दात आपल्याला जे 32 असतात ते काही कारणास्तव जेव्हा पडून जातात या कीड लागल्यामुळे सडून जातात तर आपल्याला कृत्रिम दात बसवण्याची वेळ येते. कृत्रिम दात बसवण्यासाठी आतापर्यंत आपल्याकडे दोनच पर्याय होते. एक म्हणजे काढ घालची कवळी, जी काढून घालून खाणं ह्याच्याने आपल्याला अपेक्षित होतं, आणि दुसरा उपाय हा होता की जिथं तुम्हाला दात नाही आहे त्याच्या समोरचा आणि मागच्या या दोन्ही दातांचा आधार घेऊन आपल्याला ब्रिज जे फिक्स केलं जातं हे आपण आजपर्यंत करायचो. पण या दोन्ही पर्यायांचे काही फायदे आणि काही तोटे हे सगळं आहे. पण सगळ्यात मोठा तोटा हा आहे की आपल्याला नीट जेवण करता येत नाही. तोंडात आपल्याला वाटतं की काहीतरी बाबा आहे, नकली आहे या कृत्रिम आहे. आणि जर तुम्ही फिक्स बद्दल बोलत असाल तर आपल्याला तर खरे दातांना लहान करून तुम्हाला एक कृत्रिम दात द्यावा लागतो, जो की याचा सगळ्यात मोठा तोटा आहे. पण आता तसं नाही आहे. आता इम्प्लांट्स मध्ये कसं केलं जातं बरे? इम्प्लांट हा एक टायटॅनियमचा छोटा स्क्रू असतो. तो स्क्रू आपण हाडामध्ये जिथं तुम्हाला दात नाही आहे तिथं तो टाकतो, आणि जेव्हा तुमचं हाड त्या स्क्रूशी छान घट्ट होऊन जातो आणि जुळून जातो मग त्यावर आपण कृत्रिम दात लावतो. आता जेव्हा मी तुम्हाला या इम्प्लांटची माहिती देतोय तर आपल्याला असं वाटतं अरे बापरे की हाडात हे स्क्रू टाकणार आहेत तर ऑपरेशन आहे का, वेदना होणार आहे का, किती त्रास होईल मला? तर मित्रांनो असं बिलकुल नाही आहे. जे ऑपरेशनचा आपण विचार करतो तर तसं नाही. दात काढण्यासाठी जेवढं आपण एक भूल देतो तेवढ्याच भुलीमध्ये आपण एक इम्प्लांट टाकत असतो. दुसरं म्हणजे की हे हाताने आपण टाकल्या जात नाही तर ह्याला मशीनी असतात. ह्याच्यासाठी आपल्याकडे तसे स्पेसिफिक मशीन्स असतात आणि हे मशीन ड्रिव्हन असतं. त्यामुळे कुठेही खड्डा केला काय, खूप मोठा खड्डा होईल या कसंही होईल असं काहीच नाही. तर आता नेमकं इम्प्लांट टाकला तर आता याचे फायदे काय बरे हे आपण बघून घेऊया. इम्प्लांट टाकण्याचा सगळ्यात मोठा फायदा काय? तर सगळ्यात मोठा पहिला फायदा हा आहे की जसं आपण फिक्सचं ब्रिज बसवतो त्यामध्ये आपल्याला आजूबाजूच्या दोन दातांना घासावं लागतं आणि जिवंत दातांना घासून द्यावं लागतं. इथे तसं नाही. इम्प्लांट मध्ये आम्ही तुमच्या मागच्या या पुढच्या या कोणत्याही दाताला मी घासत नाही, भले आम्ही त्याला हातही लावत नाही, आणि आम्ही तुमचा इम्प्लांट टाकत असतो. एक चांगला टाकलेला इम्प्लांट हा पूर्ण आयुष्यासाठी टिकतो. त्याच्यावर बसवलेला दात एकदम नॅचरल, नैसर्गिक वाटतो, आणि त्याच्याने तुम्हाला सगळं खाता येतं, नीट जेवण करता येतं. समोरचा दात असेल तर मग तो नकलीही वाटत नाही. एक चांगला टाकलेला इम्प्लांट आणि चांगली कॅप हे तुम्ही जेव्हा हसता तेव्हा समोरच्याला लक्षातही येत नाही की तुम्हाला तिथं एक नकली दात आहे. दुसरा फायदा इम्प्लांटचा असा आहे की तुम्हाला ह्याच्यासाठी वेगळी प्रोसिजर घ्यावी नाही लागत. अर्थात जेव्हा तुमचा दात काढला जातो त्याच भुलीमध्ये पण आपण इम्प्लांट टाकू शकतो, तर तुम्हाला डबल चक्कर होत नाही, तुम्हाला वापस येऊन ती भूल घ्यावी लागत नाही. हे सगळं तुम्हाला फायदेशीर ठरतं. जे काम एक नैसर्गिक दात करू शकतो ते सगळे कामं हा एक इम्प्लांट व त्याच्यावर बसल्या कृत्रिम दातही करू शकतो. ह्याच्यामध्ये काढ घाल असं काहीच राहत नाही. त्यामुळे हा एक परमनंट सोल्युशन आहे. तुम्हाला तुमचा डॉक्टर जर इम्प्लांट हा ऍडवाइस करत असेल तर इम्प्लांट साठी तुम्ही नक्कीच विचार करायला पाहिजे आणि ती प्रोसिजर घ्या. तो तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. इम्प्लांटचा अजून एक फायदा असा आहे की जसे आपले नैसर्गिक दात किडत असतात तर इम्प्लांट्स हा किडत नसतो. तर जेव्हा तुम्ही इम्प्लांट बसवून घेता तो एका एक्सपिरियन्स डॉक्टर करून बसवून घ्यावा, आणि तो हा आधुनिक उपाय आहे. तर इथं की फक्त तुम्ही एवढा विचार करा की तुम्ही जो इम्प्लांट टाकून घेणार आहात तो एका एक्सपिरियन्स डेंटिस्ट करून टाकून घ्यावा, कारण तुम्ही जेव्हा एक इम्प्लांट टाकून घेता हा तुमचा लाईफ टाइम साठी तुमच्या सोबत राहील. तर तो एक चांगला आणि एक्सपिरियन्स डॉक्टर टाकेल तर तुम्हाला ह्याचं सक्सेस मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तुम्हाला डेंटिस्ट्री बद्दल या डेंटलच्या वेगळ्या वेगळ्या विषयांबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर कृपया प्लीज कमेंट्स मध्ये आम्हाला सांगा. आम्ही त्याच्यावर व्हिडिओ नक्की बनवू.